नमस्कार. आज आपण पाहणार आहोत तुरीच्या शेंगांची थपथपीत अशी कुकरमध्ये मी भाजी केली आहे. त्याच्यासाठी मी ते तुरीच्या शेंगा निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. बघा, पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि वाटपासाठी सुकं खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे, अद्रक लसूण आणि कोथिंबीर याचं वाटप करून घेतलेलं आहे. याची भाजी खूप छान होते. वांगं टाकलं तर अजूनच छान लागते याची भाजी, पण मी ते बटाटा वापरणार आहे. वांगं नसल्यामुळे मी बटाटा टाकत आहे. वाटप करून घ्यायचे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे वाटप करून घ्यायचे आपल्याला. हिंग टाकायचं आहे फोडणीसाठी. कांदा टाकायचा आहे, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. घरगुती मसाला टाकलेला आहे, हळद टाकायचे, मीठ टाकायचं, परतून घ्यायचं आपल्याला छान असं. ते मसाला चांगला परतून घेतलेला आहे. आता आपल्याला स्वच्छ धुतलेले निवडलेले दाणे टाकायचे तिथे. मीठ टाकायचं आहे. हे बघा, मी तुरीचे दाणे टाकलेले आहेत. छान असं परतून घ्यायचं आहेत मसाल्यात दाणे. आणि वाटप टाकायचं आहे. एक बटाटा टाकलेला आहे मी इथे. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वांगंही टाकू शकता, पण कुकरमध्ये शिजवताना वांगं नका टाकू. वांगं पूर्ण शिजून जाईल, कुकरमध्ये गळून जाईल. आणि ही भाजी वांग्यातही खूप छान होते. वाटप टाकायचं आहे, जे आपण वाटप केलं आहे, सुकं खोबरं, अद्रक लसूण कोथिंबीर याचं. थोडंसं पाणी टाकायचं आणि 3 शिट्ट्यामध्ये छान अशी भाजी तयार होते. दाणेही चांगले शिजले जातात आणि ही भाजी थपथपीत होते. टिफिनसाठी खूप झटपट होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा बघा, 3 शिट्ट्यामध्ये भाजी अशी छान तयार झालेली आहे. कलरही छान आलेला आहे. तुरीच्या शेंगांची थपथपीत अशी भाजी केलेली आहे मी कुकरमध्ये.